चटणी खायची शौकीन असाल तर ही चटणी नक्कीच ट्राय करा। चायनीजवर नेहमी गार्निशिंगसाठी आपण वापरतो पाती कांदा, पण आज त्याची जबरदस्त चटणी बनवणार आहोत। त्यासाठी बाजारातून ताजी जोडी आणली आणि नेहमीसारखा पावलो माझी वाट बघत होता। रेसिपीला लागणारे सर्व साहित्यांची यादी मी खाली कॅप्शनमध्ये दिलेली आहे। पाती कांद्याची एक जोडी, 2 कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण, सगळं काय बारीक चिरून घ्यायचं आहे। आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे वरून भाजलेले शेंगदाणे आणि 1 चमचा पांढरे तीळ आणि या प्रकारे कुटून घ्यायचं आहे। आणि तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्त्याची मस्त कडकडीत फोडणी द्यायची आहे। लसूण घालायचं आहे, बारीक चिरलेला कांदा आणि पाती कांदा घालायचा आहे। सोबत थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ आणि कुटलेले दाणे। बस झाली आपली चटणी तयार। मस्त खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीरनी गार्निश करा आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करा। आणि आजची आपली चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि कॉमेंट